खेळीमध्ये एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल ओव्हरपिच आणि त्याचबरोबरीने आपण पाहू शकता गॅप शॉट सिलेक्शन होता आणि त्याचबरोबरीने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड झाला, फेके झाले. या कालावधीमध्ये 2 धावा खात्यामध्ये एकवटताना हे 2 फलंदाज आपण मैदानाच्या मध्ये पाहतो. कल्पेचा फुरलेंचा बॉल, घुटना टेक, 1 बाउंस, बाउंड्री देक, 4 चौकार. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला 2, तदनंतर शफल झाले. त्याचबरोबरीनं स्वतःसाठी मित्रांनो खऱ्या अर्थानं जागा कव्हर केली होती आणि त्याचबरोबर लोअर फुल टॉस लाडवा बॅटनं लॉफ केलाय. ओव्हर पिच बॉल, इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड टक. या चेंडूवरती ही 6 धावसंख्येची मोहर. इट्स आउट ऑफ द पार्क. विनायक खाटेगरे, ब्रँड स्ट्रोक, षटकार. मागच्या मॅच मध्ये ती सुरुवात दिली होती आणि तीच सुरुवात मित्रांनो खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये देखील देत असताना फुल टॉस बॉल, आणखीन एक फटका दर्जेदार. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला तोडलाय, फोडलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सलग 6 दुसरा तडाखा, षटकार. काय बॅटिंग. पहिल्या बॉलवरती 2, तदनंतर आपण पाहिलं तर चौकार आला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आणि पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात ही चांगली पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. 4 चेंडूची फेकी झाली. स्टील 2 टू गो. पॉवर प्लेचा ओव्हर मित्रांनो खऱ्या अर्थानं चालू आहे आणि पॉवर प्लेचा फायदा कसा घ्यायचा याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या मध्ये विनायक खाटेकरकडनं शिकून घ्या. काय बॅटिंग. पहिल्या बॉलवरती आपण पाहिले तर 2 धावा, तदनंतर 3 चेंडूवरती 3 प्रहार आपण पाहिले. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस आपण पाहू शकता. यावेळेस आपण पाहू शकता तर काऊ कॉर्नरचा खेळाडूला डीप मिड विकेट मध्ये तैनात केला. इथे चांगला बॉल, फिल्डिंगच्या सोबत खेळतो विनायक खाटेकरे. इथे फटका दर्जेदार, आणखीन एक 4, हा चौकार. कृष्ण फेकलाय डॉट.
सो जगन येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये इन एक्सपिरियन्स आणि खूप वर्षाचा टेनिस बॉल क्रिकेटचा असलेला अनुभव आता इथे कामी येईल का? कारण पहिल्या ओव्हरमध्ये मित्रमंडळ खऱ्या अर्थानं गोलंदाज कल्पेशने थोडा जास्त मार खाल्लाय आणि त्याचबरोबरीनं आपण पाहू शकता स्ट्रायकिंग एंडवरती जगदीश भाग्यवंत आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जगनला पाहताय. सो फिल्डिंग खुली झाली आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं कारण मेंढरडरी पॉवर प्ले संपलाय. 5 खेळाडू आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहू शकतो. कव्हरला एक खेळाडू तैनात केलाय लॉंग ऑनला आणि त्याचबरोबर लॉंग ऑफमध्ये देखील एक खेळाडू पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन आणि त्याचबरोबर जगदीश भाग्यवंतच्या बॅटमधून देखील हा चौकार आपण पाहिलाय 4. मध्ये आई खाटेकर आई गावदेवी खाटेकर या क्रिकेट संघाकडून मैदानाच्या मध्ये होती या. इथे लेट कटचा नजारा आपण पाहिला. डेलिकेट टच आपण पाहिला. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस फलंदाज जगदीश भाग्यवंतनं खोलला आणि सिंगल घेतली. सेन्सिबल क्रिकेट आपण म्हणूयात कारण एका बाजूने विनायक खाटेकर आक्रमक बॅटिंग करतोय तर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून एकंदरीत आपण असं म्हणूयात तर जगदीश भाग्यवंतची देखील बॅट या मॅचमध्ये अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगली कामगिरी आहे. जगनचा हा बॉल सम मरीन डिलेव्हरी एकंदरीत पडल्यानंतर थोडासा चेंडू खायला राहतो एक्सेप्ट केलं नव्हतं आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो तर बाईच्या स्वरूपानं ही सिंगल येते. एक धाव क्विक घेतली आणि एका धावेच्या मध्येनं धावफलक थोडं पुढे सरकलाय. 34 या आकड्यावरती 34 ऑन अ बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस. चांगली पार्टनरशिप भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता 2 फलंदाजांच्या माध्यमातून होती. जगनचा हा बॉल इथे जर आपण पाहिलं तर डेलिकेट टच केलं. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस कोला चेस मोठी आहे. आउटफील्ड या मैदानाची फास्ट. चेंडू थांबेल का? चेंडू थांबणार की नाही थांबणार हे पाहावं लागेल. चेंडू थांबला नाहीये. थांबला परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार. विदाउट एनी विकेट लॉस.
वरचा हा बॉल स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. वॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सीमा पार, हा षटकार. सुरुवात चांगली होती आणि त्याचबरोबरीनं इथे बिगीट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गतीनं बीट केलाय, पण चेंडू थोडासा स्किड होतो आणि त्याचबरोबरीने चेंडू पाठवरती धरला. हा निर्धाव आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. दीर्घ श्वास आता गोलंदाज राजकुमारनं घेतला असेल, कारण अग्रेसिव्ह बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. या बॉलवरती देखील राजकुमारला माहित होतं की विनायक खाटेकरे आक्रमण करेल आणि त्याचबरोबरीने त्याला फॉलो केलं. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू पाठवरती धरला, फेकला राजकुमारनं हा डॉट, निर्धाव चेंडू. 51 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार होतो राईट आर्म ओव्हर द विकेट. राजकुमारचा फुलर लेनचा बॉल, यावेळेस फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानंतर चेंडू 4 धावेसाठी फरार.
मित्रांनो आपण धावफलकावरती पाहताय एक खूप मोठा मॅच टॉप 4 मध्ये कोणती टीम साई समृद्धी मानिवली क्रिकेट संघासोबत कोणती टीम खेळणार हा देखील मोठा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला थोड्या वेळात मिळेल याच्यात मात्र काही शंका नाही. सुरुवात चांगली झाली आहे गावदेवी खाटेकर क्रिकेट संघाची. फलंदाज विनायक खाटेकर आहे तयार आहे स्ट्रायकिंग एंडवरती. शेवटचा बॉल राजकुमारचा हा बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलाय. चेस मोठा आहे. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला स्टॉप केलं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय कारण विनायक खाटेकरीला आता स्ट्रायकिंग वरती येणं गरजेचं आहे. मैदानामध्ये तेच झालं. एकंदरीत 3 धावा या बॉलवरती आला. तिसरा ओव्हर देखील कंप्लीट होतोय. 58 धावा धावफलकावरती मित्रांनो आहेत. 58 ऑन बोर्ड दिस टाइम टीम आई गावदेवी खाटेकर विदाउट एनी विकेट लॉस ही जम्याची बाजू. 13 चेंडू 41 धावांवरती नॉट आउट विनायक खाटेकर आहे. काय बॅटिंग आजच्या दिवसातील या स्पर्धेची पहिली 50 कंप्लीट होईल का हा देखील मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर देखील आपल्याला मिळेल कारण अतिशय चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहिली आहे. षटकार चौकारांचा वर्षाव आणि षटकार चौकारांची भाषा मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं विनायक खाटेकर या मॅच मध्ये करतोय बोलतोय. अतिशय चांगली कामगिरी. 13 बॉल फेस केलं 41 धावांवरती नॉट आउट. शेवटच्या बॉलवरती 3 घेतला कारण विनायक खाटेकर आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल. टीमचे कर्णधार आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहताय. सुनील येतात गोलंदाजी ट्रॅकवरती अर्थात सुनील देशमुख आहेत टीमचे कर्णधार. 58 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय आणि 13 बॉलमध्ये 41 धावांवरती नॉट आउट खेळतोय विनायक खाटेकर. इथे इनवाईट केलं होतं. चांगला बॉल अटेम्प्ट केला आणि त्याचबरोबरने ही क्विक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी. विकेट सॅक्रिफाईस. विकेटचं पतन होतं आणि फलंदाज बाद. सो 59 धावा धावफलकावरती विकेट सॅक्रिफाईस होताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर कुमार येतात मैदानाच्या आतमध्ये जो एकंदरीत आपण पाहू शकता तर 4थ्या क्रमांकावर येतो परंतु इथे सिच्युएशन आपण पाहिलं तर शेवटचे बॉल शिल्लक आहे तिथून 5 आणि त्याच कारणानं आता कुमार 1 डाऊन एंड वरती आपण पाहताय. सुनीलचा हा बॉल इथे जर आपण पाहिलं तर लाईन चेक केली गेली आहे पंचांच्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकता. पंच आमच्याकडे बोलतात मयूर मार्केसर आहे त्या ठिकाणी आणि व्हाईट बॉल दर्शवला. 60 ऑन बोर्ड 60 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. सुनील तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. इथे चांगला बॉल गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड मैदानाची पास्ट आहे जस्ट लाईक अ बुलेट. गोलीच्या वेगाने चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार. काय फटका पाहायला मिळतो.
एकंदरीत आपण पाहू शकता बॅकलीला कार्ड होत असताना बॉटम हँडचा वापर इथे केलाय. हेलिकॉप्टर आपण पाहिला उडता वेळेस. इथे चांगला बॉल, पुन्हा एकदा फटका दर्जेदार पॉइंटच्या डोक्यावरनं. काय बॅटिंग पाहायला मिळते आई गावदेवी खाटेकर क्रिकेट संघाकडनं. विपुल देखील आता रंगात आलाय. चेंडू सीमा पार, षटकार. अपटबार इथे फटका दर्जेदार. शेवटच्या बॉलवरती चार ओव्हरचा वाजवी खेळ कंप्लीट होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी खाटेकर क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय. तो या स्पर्धेचा हाईट स्कोर देखील असेल आणि 81 धाव्यांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी श्री गणेश दहिगाव क्रिकेट संघासमोर 81 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या डावामध्ये बनवले 80 धावा. 81 धावांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. या 81 धावा बनवल्या जातील की या 81 धावा सुरक्षितरित्या थांबवल्या जातील ऐकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये जाऊयात आणि या इन्व्हाइट करूयात कॉम्बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक अर्थात डोंगर नावे गावातील एक गोड व्यक्तिमत्व सुनील शेळके सर यांना. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा कोरावळेकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. थँक्यू सो मच. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ करा. पहिलं सत्र संपलं ज्यामध्ये धावपल करू आपण पाहिल्या तब्बल 80 धावा लागल्या आणि 81 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे ते म्हणजे दहीगाव संघाला. सचिन आणि त्याच्या साथीने प्रतीक हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर दाखल होत आहेत. 81 धावा निर्धारित 4 षटकांमध्ये बनवायचे आहेत. हा सामना जिंकण्यासाठी बक्षीसपात्र फेरी आहे आणि त्यामुळेच पहिला सेमीफायनलचा सामना साई समृद्धी मांडिवली संघाबरोबर कोणता संघ खेळ या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला निर्धारित 4 षटकांमध्ये मिळेल यामध्ये तिळमात्र शंका नाही. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळे त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ कोरावळेकर आयोजित ही दमदार आणि दिमागदार स्पर्धा. फार मोठं खरं तर आयोजन या स्पर्धेमध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आपण बघत आहात. त्याचबरोबर उत्तम नियोजनाची साथ या स्पर्धेमध्ये निश्चितच स्पर्धेला लाभलेली आहे. पहिला चेंडू ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडत आहे कारण पहिल्या चेंडूवर फलंदाज सचिन याने ठोकलाय हा दमदार षटकार.
इथे गोलंदाज रोहितचा आणि त्याचबरोबर फुलटॉसमध्ये कन्वर्ट करत असताना स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सरळ बॅटने खेळले. त्याचबरोबर इथे अंतरही षटकाराचं मिळालं खरं तर आपण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा रोहित इथे वळतील. यावेळेस हा चेंडू दरम्यान निश्चितच वाईड असलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू दरम्यान वाईड असलेला आपण पाहू शकाल. इथे पूल केलेल्या क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. काय घडेल इथे टिपलाय जेल या सामन्यातील अत्यंत महत्वाची विकेट. priceless wicket we can call it. Batter Sachin departs. This is the first blow for batting team Shri Ganesh Daigav. गोलंदाज असे राहिले खरं तर 3 गोलंदाज असे राहिले की ज्यांनी 20 किंवा 20 पेक्षा अधिक धावा खर्च केल्या. आतापर्यंत ज्या गोलंदाजाने फार चांगली कामगिरी केली होती त्या गोलंदाज राजकुमारच्या विरोधात 20 धावा आल्या, सुनीलच्या विरोधात 22 आल्या आणि पहिल्या षटकामध्ये कल्पेशही कर्पूस समाचार घेतला. त्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या कल्पेशने. जगनच्या 15 धावा. असं करत असताना 80 धावा खरं तर इथे या धावपलकावर जोडलेले आहेत आणि 81 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी उतरलेला संघ आपण बघतो तो म्हणजेच श्री गणेश दहिगाव. रोहित पुन्हा एकदा तयार असतील. स्टार्टिंगला नवीन फलंदाज कल्पेश. कल्पेशचा हा फटका अत्यंत चांगला आहे. बॅकफुटला गेले त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलेला आहे. स्क्वेअर कटचा हा देखना फटका चौकार. चौकाराने धावपलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 11 अर्थात 11. 21 चेंडू 70 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. या सामन्यामध्ये उरलेलं आहे ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघासाठी श्री गणेश दहिगाव संघासाठी यावेळेस कल्पेशचा आडव्या बॅटने टॅपचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक गीतेशने चांगलं क्षेत्ररक्षण केले. चेंडू अडवलाय, स्वतःकडे ठेवलाय, त्यानंतर रोहितकडे सुपूर्दही केलेला आहे. आता तुम्हाला या महत्वाच्या बक्षीसपात्र फेरीसाठी इतकं मोठं टार्गेट तुमच्या समोर आहे. अशा वेळेस मग आक्रमकताच इथे दाखवावी लागेल आणि ही अपरिहार्यता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजासमोर. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत आणि त्यानंतर चेंडू अडून फेकी झाली. दरम्यान 2 धावा आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. या 2 धाब्याने धावपलक पुढे गेलं. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 14 धावा आतापर्यंत धावपलकावर आपण बघत आहात. एक गडी बाद झाले. बाद होणारा खेळाडू सचिन. 19 चेंडू आणि 67 धावा अशा पद्धतीचं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण पाहू शकाल. इथे शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. जोपर्यंत चेंडू शपल क्रॉस होऊन बॅटला स्पर्श करेल तोपर्यंत निश्चितच चेंडू निघून गेला होता तो यष्टी रक्षकाकडे आणि हा निर्धाव चेंडू आला. पहिलं षटक इथे संपलेलं आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या त्या म्हणजे 14 आणि एक गडी बाद झालेला आहे. बाद होणारा फलंदाज आपण पाहिला सचिन, ज्याच्या बॅटमधून खरं तर चांगल्या फटक्यांना सुरुवात झाली होती परंतु सचिनचं आक्रमण शमवलेलं आहे, थांबवलेलं आहे. तिथे गोलंदाज आपण पाहिलं की रोहितने आणि फलंदाज सचिन बाद झाले. अठरा चेंडूंचा खेळ, 67 धावांची गरज गोलंदाज विनायक खाटेकर.
विनायकचा हा पायांवरचा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या अंगाला वळतो. याच पद्धतीने गोलंदाजी सातत्याने विनायक खाटेकरांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. 22च्या रूपाने हे धाव कंप्लीट झालेली आपण पाहिलेली आहे. ज्यावेळेस तुमच्यासमोर फार मोठी धावसंख्या असते, ती चेस करत असताना तुमच्याकडे वेळ नसतो, अगदी श्वास घेण्यासाठीही पर्याप्त वेळ नाही असं आम्ही बऱ्याचदा म्हणत असतो. आणि म्हणून इथे चौकार षटकारांचीच भाषा बोलावी लागेल. गरज ही शोधाची जननी आहे असं मी नेहमी म्हणत असतो. इथे गरज आहे ती 81 धावांची आणि शोध लावावा लागेल चौकार षटकारांचा. पुढे सरसावले, चेंडूच्या पिच पर्यंत आले, त्यानंतर इथे चांगला फटका खेळला फलंदाजाने. प्रतीक याच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार आणि दिमागदार षटकार. इन बिटवीन खरं तर पूर्ण झालेले आपण पाहिल्या. या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत जर आपल्याला पाहायला मिळाल्या तर त्या आहेत 23 अर्थात 23 आणि अजूनही 58 धावांची गरज आहे. 15 चेंडू 58 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉ चेंडू आडव्या बॅटने फटका खेळता आला नाही. या पद्धतीने जी संधी तुमच्या समोर असेल त्या संधीला तुम्हाला वापरावं लागेल आणि तर या सामन्यामध्ये जिवंतपणा टिकून राहू शकतो. क्रिकेट मधील अत्यंत सोपा चेंडू दरम्यानीकडे हाताळला गेला होता गोलंदाज विनायक खाटेकरच्या वतीने. फुलटॉस चेंडू होता. खरं तर ज्यावेळेस तुम्ही यॉर्कर लेंथ हाताळण्याचा प्रयत्न करत असता त्यामध्ये नियंत्रण थोडं खालावतं, लांबी अधिक होते, त्यावेळेस त्याचं फुलटॉसमध्ये कन्व्हर्जन होतं. तेच मैदानाच्या आतमध्ये इथे झालेलं आपण पाहिलेलं आहे. विनायक खाटेकर पुन्हा एकदा वळतील. पायांमध्ये ठेवलेला चेंडू क्षेत्ररक्षक चकतोय आणि त्याचबरोबर चेंडू सरळ जातो लॉंग स्टॉप रिजन, सीमा रेषेच्या पलीकडे अगदी रस्त्यावर. वाईट+4 हा पंजा. समोर पकडलं आणि पंचांच्या वतीने फलंदाजाला बाद घोषित केले गेलेला आहे. बाद होणारा फलंदाज कल्पेश.
थँक्यू. 11 चेंडू आणि 48 धाबा असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मोठं खरं तर धावफलक ज्यावेळेस तुम्हाला चेस करायचं असतं त्यावेळेस तुमच्यासमोर एक महत्त्वाची जबाबदारी असते की प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करायचं असतं आणि त्यामुळेच बऱ्याचदा मोठ्या धावांचा पाठलाग होत नसतो. कारण एखाद दुसरं षटक जरी चांगलं आलं प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या वतीने की तुम्ही पूर्णपणे त्या रंचेसमधून बाहेर होत असता. समोर ठेवलेला चेंडू इथे स्लॉकचा फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि क्रिकेटमध्ये एका चेंडूवर केलेली चुकी तुम्हाला त्या चेंडूवर दुरुस्त करता येत नाही. चेंडूने त्याचं साध्य साधलं आणि लागोपाठचा दुसरा चौकार. नॉन स्ट्रायकिंग एंडला 0 या व्यक्तिगत धावसंख्येवर सामना करत असलेला आपण बघू शकाल. पुढे सरकले त्यानंतर ऑन द राईज ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक इथे उपस्थित आहेत. रोहित चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान झालेलं आपण पाहू शकाल. एक धाव इकडे आलेली आहे. एका धावेपेक्षा अधिक काही मिळाले नाही आणि प्रत्येक चेंडूवर आक्रमण करत असताना जर तुम्ही अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळलात तर या रनचेसमधून तुम्हाला निश्चितच बाहेर व्हावं लागेल. त्याचबरोबर या स्पर्धेतील प्रवास थांबवावा लागेल. चांगलं क्रिकेट थ्रू आउट डे इथे खाटेकर संघाने खेळले यामध्ये तिळमात्र शंका नाही. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. अगदी दोन्ही पाय कदाचित फेवी कॉलने तिथे फिक्स करावे या पद्धतीने जोखडं पायांमध्ये स्वीकारत असताना बंधन इथे बदल आली त्याची आपण पाहिली. चेंडूबाईचा संपर्क आहे निर्धार चेंडू समोर ठेवला. अगोदरच्या लाईन पेक्षा खरं तर लाईन थोडी आतमध्ये खेचली आणि लेन थोडी पुढे केली. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज इथे विशाल करतायत आणि 7 चेंडूचा खेळ यानंतर शेष असलेला आपण पाहू शकाल. मला असं वाटतं एका चेंडूचा खेळ शेष आहे. एक्झॅक्टली व्हॉट हॅपेंड देअर. कदाचित फलंदाज बाद झाले असतील किंवा मग मला असं वाटतं बॅट चेंज करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. मला असं वाटतं एज लागली होती आणि त्यामुळेच फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर ते जगन शेळके इथे खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. 7 चेंडू 43 धावा असं समीकरण. या धावपलकाला पुढे नेण्याची जी जबाबदारी होती ती फलंदाज सचिनची फार मोठी होती. सचिनला सुरुवात षटकाराने मिळाली होती परंतु सचिन खेळपट्टीवर थांबू शकले नाहीत. इथे एकही धाव मिळत नाही. 3 षटकांचा खेळ संपला. धावपलक आपण पाहिलं तर ते निश्चितच 38 अर्थात 38 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आणि 6 चेंडूंचा खेळ शेष. 6 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू 43 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असलेलं आपण पाहू शकाल. अलीकडे एका षटकामध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा 43 धावा झालेल्या होत्या. उजव्या बाहेरचा चेंडू 43 मधून एक कमी करावे लागेल. 42 धावांची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज विपुल इकडे आलेले पाहायला मिळतील. आखूड टप्प्याचा चेंडू नास्टी बाउन्सर offered by the bowler and here comes the first warning of the over. One for the over has been signaled by the umpire. Score is a steady 38 runs on the board. They are chasing the massive target of 81 runs.
This time wandering from the line and wide signal by umpire Sagar Kapdi. What a great job by Sagar Kapdi, and Mayur Marke has shown a great intent and great potential of umpiring. Sagar is a renowned player of tennis cricket ball in Murbad, and he has a great experience of open cricket also. समोर आले त्यानंतर इनसाइड आउट च्या शैलीने फटका खेळलेला आहे. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या अगदी समोर अडवला जातोय. त्यानंतर फेकी केली जाईल चेंडूची. एकदा विकेट मिळालेली परिस्थिती फलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरोधात गेलेली आहे. त्यामुळे आता अतिरिक्त धावा तिथे घेण्याची कोणतीही संधी निर्माण केली जात नाही. 40 धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. चार चेंडूचा खेळ शेष. इथे शरीरभेदक गोलंदाजी. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यावर फुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, जरूर हा राहिला अनसक्सेसफुल. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 3 चेंडू आणि 40 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं खरं तर आपण पाहू शकाल. इथे फटका फसलाय. उंच चेंडू आभाळामध्ये उभा राहतो. क्षेत्ररक्षक विनायकने तरीही झेल टिपलाय आणि याचबरोबर खरं तर इथे फलंदाज बाद झालेले आपण पाहिले. जगन शेळके या फलंदाजाची काही संपुष्टात आलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना राजकुमार याला आपण पाहू शकता. आजचा दिवसातील बक्षीसपात्र फेरी अगदी दृष्टिक्षेपामध्ये आली आहे. त्याचबरोबर या बक्षीसपात्र फेरीमध्ये विजय मिळवण्यापासून 1-2 पावलं दूर राहिलेले आहे, तो म्हणजे संघ खाटेघर. आणि दोन चेंडूचा खेळ इथे येणं खरं तर अजून शेष असलेला आपण पाहू शकाल. 2 चेंडू 40 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज विपुल तयार. एज लागली. आतल्या बाजूने चेंडू निश्चितच निघून चाललेला आहे एसटी रक्षकाकडे. चांगले एसटी रक्षण आणि एक चेंडू येणं शेष आहे. आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील बक्षीसपात्र फेरी इथे गाठली आणि त्यानंतर बक्षीसपात्र फेरीचं विजेतेपद इथे निश्चितच घोषित केलं जाईल. ते म्हणजेच आई गावदेवी खाटेघर संघासाठीच. आणि याचबरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे. स्पर्धेचा दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ म्हणजेच विनायक खाटेघरे, जगदीश खाटेघरे, कुमार आणि विपुल, त्याचबरोबर प्रेम अँड ऑल टीम, या सगळ्या संघाचा आपण इथे अभिनंदन करूया. चांगलं क्रिकेट